म्हणून तिथं खेकडा खूप फेमस आहे. मध्यंतर ते खूप ट्रेंडिंगला चाललं होतं. खूप लोक तिथं जाऊन ट्राय करत होते खेकडा. आम्ही पहिले पण गेलो होतो पण तेव्हा आम्ही त्याचा व्हिडिओ नव्हता बनवला, म्हणून आज आम्ही परत चाललोय संडे स्पेशल खेकडा खायला. खूप दिवस झालतो आम्ही, खूप बोर झालतो. कुठं हलत नाही, कुठं डुलत नाही, तेच भिंती बघून बोर झालतो. मग काय ती गाडी मारली चावी आणि आलोय इथं या खडकवासला पॉइंट वरती. बघा किती निसर्गरम्य ठिकाण आहे, सर्वांग सुंदर पाऊस आहे. फक्त एका गोष्टीची कमी आहे ती म्हणजे शांती. या गाडीत मला शांती काय लागाना. घरात कसं बाहेर कसं काय पीड आहे माझं हे काय कळना. आता म्हणतोय जावा एखाद्या देवाला कोंब कापावं तेव्हा जाऊन शांती भेटल. पण आता कळून चुकलंय आपली एकच गोड चूक जी आयुष्यभर आपली शांती बर्बाद केली आहे ती मागच्या सीटावर बसली आहे. कॅमेरामॅन जरा त्या शांतीला दाखवा. हीच ती शांती ज्याच्यामुळे माझं मेंदू डोकर शाळावलं नाही. रोज चिडचिड करून बिप्याच्या गोळ्या खायला लागतात मला. वैताग आला या आयुष्यात. आता घेतो गाडी आणि टाकतो पुलात. घेतो आयुष्याचं एकदा समाधान. तर नमस्कार मंडळी, खूप दिवस झाले घरात बसून वैताग आला होता. पुण्यात अक्षरशः उष्णतेने वैतागून गेलो होतो. 3-4 दिवस झाले पुण्यात पावसाचा भडीमार सुरू होता. तसंच रविवारी सुट्टी असल्याने आणि मुलांना पण सुट्टी असल्याने आम्ही घरातून बाहेर पडलो. यावेळेस आम्ही जास्त लांब प्रवास न करता जवळच खडकवासला येथे जाण्याचे ठरवले. कारण तेथे न्यूजमध्ये दाखवल्याप्रमाणे नुकत्याच धरणातून पाणी सोडण्यात आले होते. हा नजारा खूपच अप्रतिम होता. वर्षातून 2 ते 3 वेळाच हा नजारा तुम्हाला बघायला भेटेल. कारण ज्यावेळेस धरणातून पाणी सोडले जाते हा रस्ता बंद केला जातो. योगायोगाने ज्यावेळेस आम्ही इथे गेलो त्यावेळेस हा रस्ता खुला होता. तिथेच शेजारी प्रथमेश हॉटेलच्या समोर रिव्हर ऑन द एज या हॉटेलमध्ये आम्ही दुपारचे जेवण केले. या हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी खूप छान सोय आहे. येथे सर्व प्रकारचे पदार्थ मासे, मटण, चिकन व तसंच शाकाहारी हे खूपच टेस्टी आणि योग्य दरात आहे. तुम्हाला सध्या कधी जावंसं वाटलं तर नक्की भेट द्या. तसंच अप्रतिम नजारा, नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी तुम्हाला इथे मिळेल. खूपच सुंदर आकाश होते, पूर्ण ढगांनी भरलेले. ही संधी कधीही गमावू नका. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही गेलात तर इथली रोषणाई खूपच आकर्षित होते. इथे बसून आम्ही फोटो काढले व या निसर्गाचा आस्वाद घेतला. 2 ते 3 तास इथं कसे गेले आम्हाला कळालंच नाही. खरंच आज शहराच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून परिवारासोबत अशा ठिकाणी आलं की सगळा मनातला स्ट्रेस हा निघून जातो. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या हॉटेलचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही अवश्य भेट द्या या जागेवरती. धन्यवाद.